राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतीपाठोपाठ आता उद्योगांनाही पाणीपुरवठा बंद करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे संकट वाढू नये यासाठी पाण्याचे स्रोत असणाऱ्या ठिकाणी महावितरणला वीज तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा वापर अन्य कारणांसाठी होणार नाही। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे असलेले स्रोत संरक्षित करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत। बांधकामासाठी पिण्याचे पाणी यापुढे वापरता येणार नसल्याचेही पवार यांनी सांगितले। शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे, मात्र आठवड्याभरात पाऊस न झाल्यास वेगळे नियोजन करावे लागणार आहे। पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे। जर 7 जुलैपर्यंत पाऊस आलाच नाही तर शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल येथे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। पवार पुढे म्हणाले, सध्या राज्यात पाऊस न पडल्यामुळे संकट आले आहे। या संकटाचा सामना करण्यासाठी वेगळे नियोजन करावे लागणार आहे। माणसाला आणि जनावरांना पिण्याचे पाणी अगोदर मिळाले पाहिजे। सध्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, टेमघर, वरसगाव, खडकवासला या धरणांमध्ये केवळ 4% म्हणजेच केवळ 1.20 TMC पाणी शिल्लक आहे। मागील वर्षी यावेळी 15% पाणीसाठा शिल्लक होता। आकडेवारीवरूनच दुष्काळाची तीव्रता समजून येते। पावसाने जर ओढ दिली तर 7 जुलैपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागेल। सध्या संपूर्ण ऊसाचे पीक चारा म्हणून वापरण्यात येत आहे। याचबरोबर पवना धरणामध्ये देखील पाण्याची पातळी खाली गेली आहे। सध्या केवळ 20% पाणीसाठा शिल्लक असून केवळ 45 दिवस पुरेल एवढेच पाणी उपलब्ध आहे। पिंपरी चिंचवडमध्ये देखील पाणी उद्योगधंद्यांसाठी वापरू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले। लवासा येथील पाणी शहराला पिण्यासाठी देणार का असे त्यांना विचारले असता या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नसून त्या संदर्भात 7 जुलैच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले। मला तुम्हाला एक माहिती द्यायची ती म्हणजे साधारण पाण्याची काय अवस्था आहे। आपल्या पुणे शहराला पाणी देणारं टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही 4 धरणं, त्याच्यामध्ये गेल्या वर्षी आजच्या तारखेला पाणी होतं आपल्याकडं 15%। आज पाणी आपल्याकडे आहे 4%। 1.20 एवढं TMC पाणी आपल्याकडे शिल्लक आहे। मधल्या काळामध्ये यशदाला राज्याचे मुख्यमंत्री आणि मी आमच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये महापौर आणि आयुक्त यांच्या उपस्थितीत असा निर्णय झालेला होता की दर महिन्याला 1 TMC पाण्यामध्ये पुणे शहरातल्या नागरिकांचं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भागवायची। ते काम आजपर्यंत शहरांनी किंवा कॉर्पोरेशननी नीटपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला। आता मात्र पाणी इतकंच कमी शिल्लक असल्यामुळं आपल्याला पावसाने जर ओढ दिली तर आम्ही महापौर, विरोधी पक्षनेता, पक्षनेता, गटनेता, आयुक्त या सगळ्यांना विचारत होतो की काय साधारण केलं पाहिजे, तुमचं काय मत आहे। तर प्रपोजल असं पुढं आलं की 7 जुलैपर्यंत आहे ती परिस्थिती पुण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ठेवावी आणि 7ला पुन्हा एकदा बसावं। कर्मधर्म संयोगाने जर 7 तारखेपर्यंत पाऊस पडलाच तर मग आपल्याला कुठली अडचण येणार नाही, पण नाही पडला तर मात्र 7 तारखेला एकाड एक दिवस पाणी पुरवठा चालू करावा लागेल। तोपर्यंत पुण्यामधली जी काही बांधकामं आहेत ती बांधकामं आम्ही ही जे काही असोसिएशन आहेत त्यांना विनंती करून थांबवलेली आहे आणि त्यांना सांगितलं की थोडे दिवस कामं थांबवा। ज्या काही पेशवेकालीन सोर्सेस आहेत त्याच्याही संदर्भामध्ये आपण तयारी ठेवा, परंतु आज आम्हाला आयुक्तांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ते पाणी पिण्यायोग्य नाही। माझी आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं तमाम पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना, जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना आग्रहाची विनंती आहे की आहे ते पाणी ग्रामस्थांनी, नागरिकांनी काटकसरीनं वापर करावा। बांधकाम व्यावसायिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी तर अजिबात त्या ठिकाणी करू नये आणि ह्या अशा पद्धतीनं ह्या आलेल्या संकटावर थोडासा मात करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करूया।
गुलाबराव पोळ यांना अनुभव पाठीमागचा आहे. त्यांनी चार्ज घेतल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुण्या शहरातल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये हुक्काबंदी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही चोखपणेच राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठं मधल्या काळामध्ये आपल्या धनकवडीला कशामुळं भांडणं व्हायची, ते डोले का काय, नाही नाही नाही, ते आपण बॅन आज टाकला त्याला, त्यांना म्हणलं परवानगी, तोरणाच्यामुळं तिथं खूप वाद व्हायचा. आणि तुम्हालाही आठवत असेल की मग त्याच्यात भांडणं व्हायची, काही व्हायचं, तर त्याला परवानगीच द्यायची नाही, अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला. त्याचबरोबर आपल्या इथं पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक मंगल कार्यालय हे बाहेर रस्त्यावर वरात काढतात आणि सगळं ट्रॅफिक चोकअप करतात. तर त्या बाबतीमध्ये पुणे महानगरपालिकेने जनरल बॉडीचा ठराव करायचा आणि सांगायचं आयुक्तांना, आयुक्त म्हणजे पोलीस आयुक्तांना, की तुम्ही ह्याला परवानगी देऊ नका, ह्याच्यामुळं नागरिकांना खूप त्रास होतो. तसा ठराव करण्याचा निर्णय आमचे महापौर, पक्षनेता, विरोधी पक्षनेता ह्या सगळ्यांनी मान्य केलं. आणि आता मात्र जिथं रोडवरच मंगल कार्यालय तिथं वरातीला पूर्णपणे पोलीस बॅन करतील, तिथं बंदी त्या ठिकाणी आणतील. अनधिकृत फलक, फ्लेक्सबोर्ड लावण्याविरुद्ध देखील फौजदारी गुन्हा दाखल करायचा, अशा पद्धतीचा निर्णय झाला. आणि त्याला पोलीस यंत्रणेनं पूर्णपणे सहकार्य करायचं. अशा प्रकारे पुणे शहरातले आणि पिंपरी चिंचवड शहरातले मग कुठले कुठले पॉकेट्स कसे कसे आहेत, कुठं कुठं बॉटलनेक होतं, कुठं कुठं सबवे करण्याची गरज आहे. साधारण संचेतीच्या समोर सबवे झाल्यानंतर वाहतूक सुरळीत व्हायला तिथं मदत झालेली आहे. तसं अजून कुठं कुठं करता येईल, अशाही प्रकारची चर्चा वाहतूक पोलिसचे पांढरे आणि आमचे गुलाबराव पोळ आणि सगळे बाकीचे पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाली. आणि आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आता आहे त्याच्यातच रिझल्ट दिले पाहिजेत. मुंबईमध्ये 21 तारखेला जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर आपल्या पुण्यामध्ये देखील अनेक शासनाची महत्त्वाची ऑफिसेस आहेत. उदाहरणार्थ कृषी विभाग, सहकार विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, ह्यांची महत्त्वाची कार्यालय आपल्या पुण्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या जुन्या ज्या इमारती असतील, ज्यांना 50 वर्षापेक्षा जास्तीचा काळ झालेला आहे, त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट हे तिथल्या प्रमुखांनी करून घ्यायचं आहे. त्यांना 2 महिन्याची मुदत आम्ही दिलेली आहे. आपल्या मंत्रालयातला साधारण 28 ते 29% भाग पूर्णपणे जळालेला आहे. म्हणजे त्याच्यात 4था मजला, 5वा मजला, 6वा मजला आणि 7व्या मजल्याचा काही भाग जो नसत्या जळालेल्या आहेत, त्याच्याबद्दलची माहिती आजच्या बैठकीमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना दिलेली आहे. आणि त्यांना सांगितलं की ज्या नसत्या आहेत त्याच्याबद्दल कोणी तक्रार आणली तर त्यांना सरळ सांगायचं की तुमची नसती आहे, तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही. मात्र ज्या नसत्या जळालेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा त्याची तयारी ही करावी लागणार आहे. आणि त्याची कागदपत्र घ्या. सुदैवाने वित्त विभागाकडं बहुतेक नसत्यांची महत्त्वाची माहिती ही असतेच, कारण प्रत्येक नसती वित्त विभागाच्या अभिप्रायाकरता येते आणि वित्त विभाग सगळा व्यवस्थितपणे आहे. तर आम्हाला त्या विभागाला थोडंसं जास्तीचं काम करावं लागेल, परंतु ह्या अनुषंगाने पण ती नसती तयार करण्याच्या करता सोयीचं होणार आहे. आणि हे सगळं सेतूमधनं काम करत असताना ह्या महिन्याभराच्या काळात नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी जर काही असेल तर तालुक्यातल्या सेतू केंद्रावर जाऊन त्यांनी त्यांची जी काही तक्रार असेल ती नोंदवावी. जिल्ह्याच्या स्तरावर असेल तर जिल्ह्याच्या सेतू केंद्रावर त्या ठिकाणी नोंदवावी.